मोदी जी ने तो खेला कर दिया। मित्रांनो, या व्हिडिओला मी शीर्षक काय दिलंय, मोदी जी ने तो खेला कर दिया। मित्रांनो, हा काय खेळ केलाय आणि या खेळामुळे काय प्रॉब्लेम झाले, काय अडचणी निर्माण झाल्यात आणि कोणाच्या अडचणी निर्माण झाल्यात हे आज आपण समजून घेऊ। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, या व्हिडिओला मी शीर्षक काय दिलंय, मोदीजीने तो खेला कर दिया। आता कोणाचा खेळ करून टाकला, कोणाचा खेळखंडोबा करून टाकला हे आपण आज जाणून घेणार आहोत। आणि तो का केला, कसा झाला, कशामुळे झाला। तो आता कशामुळे झाला हे पहिलं आपण समजून घेऊ। मित्रांनो, CAA सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट हा कायदा आता लागू झाला आहे आपल्या देशामध्ये। ह्या कायद्याचा मागचा उद्देश काय आहे, तर जे शरणार्थी आहेत, भारतामध्ये जे आलेले शरणार्थी आहेत, जे गैरमुसलमान आहेत, त्यांना आता भारताचे सर्व अधिकार मिळणार आहेत। या कायद्यामुळे जे अधिकार आजपर्यंत त्यांना प्राप्त होत नव्हते ते अधिकार त्यांना प्राप्त होणार आहेत। मित्रांनो, आता गैरमुसलमानांनाच का हा प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित राहिला असेल। गैरमुसलमान म्हणजे कोण? हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, जैन वगैरे वगैरे। मग फक्त गैरमुसलमानांनाच का, मुसलमानांना का नाही, हा प्रश्न उपस्थित झालाच असेल। मित्रांनो, कारण हा कायदा एवढ्यासाठीच आहे की जे देश मुस्लिम आहेत, मुस्लिम देश आहेत, अशा देशामध्ये ज्यांची प्रतारणा होते, कोणाची प्रतारणा होते, तर गैरमुसलमानांची। मुस्लिम देश कोणते आहेत, तर अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश। मित्रांनो, भारताची जेवढी फाळणी झाली त्यावेळी पाकिस्तान हा जो भूखंड आहे तो मुसलमानाने धर्माच्या नावावरती ते घेऊन गेले। धर्माच्या नावावरती इस्लामिक देश म्हणून। आणि त्यांना नापाक लोकांबरोबर राहायचं नव्हतं। नापाक कोण आहेत, तर जे गैरमुसलमान आहेत, त्या नापाक लोकांबरोबर त्यांना राहायचं नव्हतं, त्यांच्यावर त्यांना संबंध ठेवायचा नव्हता। म्हणून या मुसलमानांनी एक भारताचा भूभाग मागून घेतला, तोच तो पाकिस्तान, पूर्व श्रमीचा पाकिस्तान। आता त्याचे दोन तुकडे झाले, एक पाकिस्तान आणि एक बांगलादेश। पण त्यावेळी ज्यावेळी ते वेगळे झाले त्यावेळी धर्माच्या नावावर वेगळे झाले मित्रांनो। आणि धर्माच्या नावावर वेगळे होऊन सगळेच मुसलमान इथून भारतामधून तिकडे गेले नाहीत, आणि तिकडे जे अल्पसंख्यक होते म्हणजे गैरमुसलमान होते ते भारतात नाही आले। हे का नाही झालं, त्यावेळी याची मागणी पण केली होती बाबासाहेब आंबेडकरांनी आणि वल्लभभाई पटेल यांनी आणि इतर नेत्यांनी सुद्धा याची मागणी केली होती की धर्माच्या नावावरती जर तुम्ही हा देश घेतलाय, हा भूखंड घेतलाय, तर इथले सगळे मुसलमान तिकडे जायला पाहिजे आणि तिकडचे गैरमुसलमान आहेत ते इकडे यायला पाहिजेत। जे हिंदू आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, जे कोण आहेत, शीख आहेत, त्यांना इथे आणायला पाहिजे। पण ह्याला विरोध कोणी केला? मोहनदास करमचंद गांधी यांनी। मित्रांनो, मोहनदास करमचंद गांधी याबद्दल आता मी जास्त काय चर्चा नाही करत, याच्यावरून तुम्ही समजून जा ही व्यक्ती कशी होती म्हणून। जर धर्माच्या नावावरती ह्या देशाची फाळणी झाली आहे, मग ही गोष्ट सरळ साधी होती, ह्याच्यामध्ये काही किंतु परंतु नव्हतं। मग ही जर गोष्ट त्यावेळी जर घडली असती तर हे प्रश्न उपस्थित झाले नसते। आज जो CAA कायदा अंमलात आणलाय, जो कायदा लागू केलाय, हा कायदा आणण्याची गरज नव्हती मित्रांनो। कारण काय झालं, ज्यावेळी हा मोहनदास करमचंद गांधी यांनी ह्याला विरोध केला आणि इकडच्या मुसलमानांना रोखलं आणि तिकडच्या गैरमुसलमानांनाही रोखलं, त्यामुळे तिकडचे जे गैरमुसलमान तिथे राहिलेत म्हणजे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, ईसाई आणि शीख तिथेच राहिलेत, वगैरे वगैरे आणखीन कोण असतील ते, आणि इकडचे मुसलमान इथे राहिलेत, भारतातले मुसलमान इथेच राहिलेत। पण मित्रांनो, काय झालं, भारतामध्ये मुसलमानांची वृद्धी झाली, ते कमी नाही झाले, वाढले, त्यांच्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली आणि 1 पट नाही, 2 पट नाही, कितीतरी पट वाढ झाली। ते फक्त 4% होते
ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी भारतामध्ये फक्त 4% मुसलमान इथे राहिले होते. ते आता 20 ते 25% गेले. 20 ते 25% गेले मित्रांनो. पण आता पाकिस्तानामध्ये ज्यावेळी तिथे 25% होते फाळणी झाली त्यावेळेला, जे तिथे गैरमुसलमान राहिले होते, जे हिंदू राहिले होते, त्यांची आता संख्या किती आली? 2%. 25%वरती 2%वरती आली. म्हणजे तिथले हिंदू 2%वरती आले आणि इथले मुसलमान 15-20%वर गेले, 20-25%वरती गेले. म्हणजे तुम्ही विचार करा, आता तिथले हिंदू, तिथले गैरमुसलमान कुठे गेले? जमिनीत तर गेले नाहीत, पाताळात तर गायब झाले नाहीत, किंवा हवेत तर निघून गेले नाही. ना आसमानने निघाला ना भूमीने निघाला. तो किसने निघाला? किसने उनको निघाला? कोणी त्यांना हे केलं, गिळून टाकलं? कोणी गिळलं? ना आकाशाने गिळलं ना जमिनीने गिळलं त्याला. कोणी गिळलं? तर ह्या धर्माने गिळलं, ह्या मुस्लिम धर्माने गिळलं. आणि तिथले बरेचसे जे गैरमुसलमान होते ते कन्वर्ट झाले, जबरदस्तीने कन्वर्ट झाले. कारण त्यांची प्रतारणा होत होती, त्यांच्या आया बहिणींची इज्जत लुटली जात होती, त्यांचा छळ केला जात होता. म्हणून ते जबरदस्तीने बरेचसे कन्वर्ट झाले आणि बरेचसे तिथून पळून आले. त्यांनी पलायन केलं. ते पलायन करून कुठे आले? तर भारतात आले. मित्रांनो, दुसरा देशच नाही ना त्यांना. जे गैरमुसलमान आहेत, जे ख्रिश्चन सोडा, एखाद्या वेळेस ख्रिश्चनचा आपण विचार करू शकतो, कारण ख्रिश्चन देश आहेत, ईसाई देश आहेत, पण बाकीचे जे गैरमुसलमान आहेत, हिंदू आहेत, शीख आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत. बौद्धांना सुद्धा एक देश आहे. पण जे शीख आहेत, जे जैन आहेत, जे हिंदू आहेत, त्यांना देश कुठे आहे? मग ते भारतातच येणार. म्हणजे गैरमुसलमान तिथून जे पलायन करून आले ते भारतात आले, ते शरणार्थी झाले, त्यांनी शरण पत्करली. पण आज तग्यात इतके वर्षात त्यांना त्यांचे अधिकार मिळाले नाही. त्यांना भारताकडून कोणतेही अधिकार मिळाले नाही, कारण त्यांना नागरिकत्व मिळू शकत नाही. का? कारण त्यांच्याकडे सिटिझनशिप कोणाची आहे? तर त्या देशांची आहे, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशाची. तिथून ते शरणार्थी म्हणून आले. मग आता शरणार्थीयांना काय अधिकार मिळायला पाहिजे, त्यासाठी हा कायदा लागू केला आहे मित्र. त्यासाठी हा कायदा लागू केला. म्हणजे विचार करा मित्र, जे तिथे 25% होते ते 2%वर आले. कुठे? पाकिस्तानामध्ये. बांगलादेशामध्ये जे 30% होते ते आज 7%वरती आले. आणि अफगाणिस्तानामध्ये तर काही ह्याच्यावरती आले, म्हणजे संख्येवरती झाले, मग टक्के राहिले नाही, काही संख्येवरती 0 पॉईंट काहीतरी आहे. म्हणजे बघा, म्हणजे हे इस्लामिक देश आहे. म्हणून इस्लामिक देश आहे. धर्माच्या नावावरती हे देश चालवले जात आहेत. धर्माचा तिथे बोलबाला आहे. म्हणून मुसलमानांना या कायद्यामध्ये अधिकार नाही आहे. या कायद्यानुसार त्यांना अधिकार नाही आहे. कारण मित्रांनो, सरळ साधी गोष्ट आहे, जर तिथे हे इस्लामिक देश आहेत, मुस्लिम देश आहेत, तर त्यांची प्रतारणा होऊ शकत नाही. मुसलमानाची प्रतारणा कसे करू शकतात? धर्माच्या नावावरती प्रतारणा तर होईल उच्च नीचीवरती, पण धर्माच्या नावावरती त्यांची प्रतारणा होऊ शकत नाही. कारण ते एकाच धर्माचे आहेत, ते मुस्लिम धर्माचेच आहेत. त्यामुळे त्यांची तिथे प्रतारणा होऊ शकत नाही. तिथे जी प्रतारणा होते ती धर्माच्या नावावर होते. हिंदू धर्म म्हणून, ख्रिश्चन धर्म म्हणून, शीख धर्म म्हणून, जैन धर्म म्हणून, बौद्ध धर्म म्हणून ही त्यांची प्रतारणा होते. तिथे मुस्लिम धर्म म्हणून कोणाची प्रतारणा होत नाहीये, कोणाचाही छळ केला जात नाहीये. उलट पक्षी जे अल्पसंख्यक होते, तिथले जे गैरमुसलमान होते, त्यांना जबरदस्तीने आपला धर्म परिवर्तन करावा लागला. बऱ्याच जणांना आपल्या आयुष्याचा अंत करून घ्यावा लागला. म्हणजे मृत्यूसुद्धा आले, बऱ्याच जणांचे मृत्यूसुद्धा आले. आया बहिणींची इज्जतसुद्धा लुटली गेली. अशी ही परिस्थिती ह्या 3 देशांमध्ये आहे. मग या 3 देशांमधून जे इथे शरणार्थी आले ते काय करणार? त्यांना अधिकार कुठे, कसा काय प्राप्त होणार? ते असेच राहणार का? विना अधिकार
कुठलाही अधिकार नाही त्यांना. ना निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे, ना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, ना त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाचा अधिकार आहे, ना त्यांना सरकारी नोकरीमध्ये अधिकार आहे. म्हणजे जे सामान्य भारतीयांना जे अधिकार प्राप्त होत आहेत ते त्यांना अधिकार प्राप्त होत नाहीत, ते मिळत नव्हते. त्यांचं भविष्य अंधकारात होतं, त्यांचं फ्युचर अंधकारामध्ये होतं. कोणाचं? त्यांच्या मुलाबाळांचं सुद्धा आणि त्यांचं सुद्धा. मग त्यांचा अंधकार दूर व्हावा, त्यांच्या आयुष्यातला अंधकार दूर व्हावा म्हणून हा कायदा अंमलात आणला गेला. कोणाचा हक्क काढून घेण्यासाठी नव्हे, मुसलमानांचा हक्क काढून घेण्यासाठी नव्हे, पण ज्यावेळी हा कायदा अंमलात आणला गेला, ह्या कायद्याची चर्चा झाली, ह्या कायद्याला ज्यावेळी चर्चेत आणलं गेलं त्यावेळी याला विरोध केला गेला, मित्रांनो. आणि विरोध करणारे कोण आहेत? तर हे धर्मनिरपेक्षतेचे किडे आणि हे मुसलमान आणि धर्मनिरपेक्षतेचे किडे. मित्रांनो, मुसलमानांना सुद्धा ते काय करतायत? दिशाभूल करतायत. मुसलमानांची सुद्धा ते दिशाभूल करतायत, त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करतायत. तर मुसलमान बांधवांना पण मी सांगतोय की तुम्ही आता सजग व्हा, जागृत व्हा आणि नक्की सरकार काय करतोय ह्याच्याकडे लक्ष द्या. तो दृष्टिकोन बघा त्यांचा, त्या सरकारचा दृष्टिकोन बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठलंही हे भारतीय सरकार, आज जे भारत सरकार आहे, BJP सरकार आहे, नरेंद्र मोदी सरकार आहे, ते कोणाचेही हक्क मारत नाही, कोणाचे हक्क काढून घेत नाहीये. हे या मुसलमानांनी सुद्धा समजून घ्यावं. नाहीतर तुम्ही अशीच दिशाभूल करून आपल्या आयुष्याची माती करून घ्या, जे आजपर्यंत 70 वर्षात तुम्ही करत आलात. फक्त भीती दाखवून तुम्हाला काय करून ठेवलं? गुलाम करून ठेवलंय. कोणी? ह्या धर्मनिरपेक्षतेच्या किड्यांनी. फक्त तुमचा त्यांना मत हवंय, तुम्हाला वोट हवाय. आपके वोट से उन्हें मतलब है, आपके वोट से मतलब है, आपके चुनाव से मतलब है, आपके हकों से उनको मतलब नहीं है. तुमचे जे हक्क आहेत त्याच्याशी त्यांना कोणालाही मतलब नाही, काही त्यांना त्याचं लेणं देणं नाही आहे. उदाहरणार्थ, आता जे शेतकरी बसले होते पंजाबाच्या आणि हरियाणाच्या बॉर्डरवरती, ते शेतकऱ्यांसाठी नाही बसले मित्रांनो, ते खलिस्तानी बसले होते. त्यांना परत एकदा भारत तोडायचं आहे, त्यांना त्या शेतकऱ्यांच्या हक्काशी, शेतकऱ्यांच्या मदतीशी काही लेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त तुष्टीकरणाचं राजकारण करायचं आहे. तुष्टीकरण कसलं? तर खलिस्तानी, मुसलमान हे तुष्टीकरण करायचं आहे आणि आपली पोळी भाजून घ्यायची. मित्रांनो, लक्षात आलं का? तेच राजकारण, तुष्टीकरणाचं राजकारण महाराष्ट्रात सुद्धा घडत होतं. आरक्षणाच्या नावावरती त्याचे आता बुरखे उतरले, त्याचं वस्त्रहरण झालेलं आहे. त्या जरंगे बसले होते उपोषणाला, ते फक्त तुष्टीकरणासाठी एका जातीमध्ये, 2 जातीमध्ये, तथाकथित जाती, मी यांना जाती मानत नाही, पण त्या 2 जातीमध्ये म्हणजे OBC, इतर मागासवर्गीय आणि मराठा यांच्यामध्ये वादंग निर्माण करण्यासाठी तुष्टीकरणाचं राजकारण. तोडो और राज्य करो. मित्रांनो, लक्षात आलं का? हेच आजपर्यंत होत आलं. पश्चिम बंगालमध्ये हीच गोष्ट नेमकी झाली होती. मतुआ समाजाला 2019 मध्ये ज्यावेळी BJPने निवडणूक लढवल्या केंद्रामधून, त्यावेळी त्यांना आश्वासन दिलं होतं आणि याची चर्चाही झाली होती CAA कानूनची, सिटीजन अमेंडमेंट ॲक्टची. त्यावेळी त्यांना एक दिलासा मिळाला होता की आपल्याला आता, कारण ते मतुआ समाज हा कोण आहे? तर इथले शरणार्थी आहे. तर आता आपल्याला भारत सरकारकडून आपल्याला काय मिळणार आहे? एक संरक्षण मिळणार आहे. जे हक्क आजपर्यंत आपण प्राप्त करू शकलो नाही ते सगळे हक्क आपल्याला मिळणार आहे, सामान्य इतर नागरिकांप्रमाणे. त्यामुळे ते खुश झाले होते आणि भारतीय जनता पार्टी यांच्या सोबत उभी राहिले होते. पण वेळेवरती ही गोष्ट साध्य करू शकली नाही भारतीय जनता पार्टी. अडचणी आली, त्याला तुम्हाला सगळं माहिती आहे, तुमच्या नजरेसमोर ही गोष्ट आहे. त्यावेळी ते दिल्लीच्या बॉर्डरवरती उपोषणाला बसले होते मुसलमान लोक. त्यांनी तिकडे आंदोलन केलं होतं, तुम्हाला माहिती आहे ते सर्व. त्यामुळे
थोडीशी बॅकफूटवरती भारतीय जनता पार्टी. मित्रांनो, ही गोष्ट ज्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आपल्याला काय हक्क मिळत नाही आहे, म्हणून ते परत एकदा तृणमूल काँग्रेसबरोबर गेले. म्हणजे ममता बॅनर्जी यांना त्यांनी परत सपोर्ट केला. कधी? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. शाहीन बाग, म्हणजे मी तुम्हाला सांगितले ना आता, दिल्लीची बॉर्डर, शाहीन बाग, जे काय तिथे नाटक रंगवलं गेलं CA विरुद्ध, सिटीजन अमेंडमेंट ॲक्टबद्दल जे काय तिथे नाट्य रंगवलं गेलं, आम आदमी पार्टी, काँग्रेस जे आता विरोधात उभे आहेत ते सगळे, त्याच्यामुळे थोडासा हा विषय प्रलंबित राहिला. पण आता, आणि त्यामुळे काय झालं की हे मतवा समाज परत TMC बरोबर गेला, ममता बॅनर्जी बरोबर गेला, आणि त्याचे परिणाम पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला भोगावे लागले. पण आता काय होते, आता जी सर्वे केले जात आहेत त्याच्यामध्ये आता आज जो ही घोषणा झाली त्याच्यानंतर त्या सर्वेमध्ये सुद्धा आता बदलाव दिसायला सुरुवात झाली आहे. आता परत मतवा समाज BJPच्या पाठीशी खंबीर उभं राहणार आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? त्यामुळे आता ममता बॅनर्जी आता काय झाले, चलबिचल झालंय. आता त्यांचं मन अस्थिर झालंय. मित्रांनो, लक्षात आलं का? कोणाची आता हे झाली आहे, कोणाचा किसका खेला हो गया, विरोधियों का, जो धर्मनिरपेक्ष के नाम के ऊपर बात कर रहे थे. धर्मनिरपेक्षच्या नावावरती जे आपल्या पोळ्या भाजत होते त्यांची आता काय झाली आहे, दावे दणाणले. कारण अगोदरच हिंदू एक गट्टा BJP बरोबर आहेच, इतर समाजसुद्धा आहे. पण आता जे हा कायदा लागू झाल्यामुळे आणखीन त्याच्यामध्ये वृद्धी होणार आहे. ती म्हणजे इतर समाजामधले लोकसुद्धा आता ॲप्रिशिएट करतील की जे बोललेत, BJPने जे सांगितलं, जे बोललेत, जे त्यांनी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये जे सांगितलं आहे ते त्यांनी पूर्ण केलं. 370 कलम हलवून दाखवलं, राम मंदिर बनवून दाखवला, त्या मुस्लिम महिलांना 3 तलाकमधून त्यांनी राहत मिळवून दिली. आता हा कायदा लागू करून जे मतवा समाजसारखे जे आता इथे येऊन जे शरणार्थी राहिले ते सुद्धा आज BJP बरोबर जातील, ही भीती आता यांच्या मनात निर्माण झाली. कोणाच्या मनात? तर जे विरोधी आहेत, यांनी आतापर्यंत फक्त तुष्टीकरणाचं राजकारण केलं. मित्रांनो, मी तुमच्यासमोर हा विषय ठेवलेला आहे, तुष्टीकरण. फक्त इथे काय चाललंय, तुष्टीकरणाचं राजकारण. 2 जातीमध्ये लढाई करून आणणं, 2 जातीमध्ये वितुष्ट निर्माण करून आणणं, 2 धर्मामध्ये वितुष्ट निर्माण करून आणणं, हेच फक्त राजकारण आजपर्यंत होत राहिलं. आणि हे आपल्या पोळ्या भाजत गेले. पण धर्मनिरपेक्षतेचे किडे आता काय करत गेले, तर फक्त तुष्टीकरणाचं राजकारण. सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, पण त्या बोलण्याच्या अधिकारामध्ये ते तोंडाला येईल ते बरळत आहेत. जसे आता उद्धव ठाकरे दिवस रात्र तोंडाला येईल ते बरळत आहेत, मर्यादा सोडून बोलत आहेत. बोलण्याचा अधिकार आहे पण अमर्याद नाही, लगाम सोडून नव्हे. धर्मनिरपेक्षा ही अगोदरच आहे त्या देशामध्ये, म्हणून इतके लोक विविध प्रांतांमधले, विविध भाषेचे, विविध संस्काराचे, संस्कृतीचे लोक एकत्र नांदतायत. कारण आपल्या देशात धर्मनिरपेक्षता पहिल्यापासून आहे. आपला देश हा धर्मनिरपेक्षच आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षांच्या किड्यांना बाहेर यायची म्हणजे थोतांड, हे फक्त धर्मनिरपेक्षचे किडे हे फक्त राजकारण करायला जातात. धर्मनिरपेक्षता या नावावरती, बोलण्याच्या अधिकाराच्या या नावावरती हे फक्त किडे वळवळत आहेत, बाकी काही नाही. मित्रांनो, लक्षात आलं का? हा कायदा कोणासाठी आहे, तर जे इथे शरणार्थी आले त्यांच्यासाठी आहे, त्यांना अधिकार प्राप्त मिळवून देण्यासाठी. आणि काय होणार आहे मित्रांनो याच्यामुळे फायदा, जे आज तिथे त्रासात आहेत, ज्यांच्यावरती आता तिकडे त्रास होतोय, ज्यांना त्रास होतो या पश्चिम बंगालमध्ये, पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये धर्माच्या नावावरती त्यांना त्रास दिला जातोय, असे सुद्धा
आता तिथले नागरिक भारतामध्ये वळतील, आपलं जीवन काय करतील, सुनिश्चित करतील, आपल्या धर्माला ते वाचवतील. जे धर्माच्या नावावरती त्यांचं तिकडे तुष्टीकरण हे त्यांना त्रास दिला जातोय, त्याची प्रतारणा होते, अशाही नागरिकांचा आता भलं होणार आहे पुढे फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये या कायद्यामुळे. आणि मुसलमानांना का नाही करते, तिथले अल्पसंख्याक नाही आहे, ते बहुसंख्यक आहे आणि त्याच नावाची त्याच धर्माचा तिथे काय आहे, बोलबाला आहे. त्यामुळे ते त्याच धर्माचं प्रतारणा होऊ शकत नाही. प्रतारणा झालेले, धर्माच्या नावावरती प्रतारणा झालेले जे अल्पसंख्याक होते त्यांना ह्या कायद्याचा लाभ मिळणार आहे. धर्माच्या नावावरती प्रतारणा होणार आहे. जे गैरमुसलमान आहेत, जे अल्पसंख्याक आहेत, त्यांचाच ह्या कायद्याने फायदा होणार आहे, त्यांनाच त्यांचे अधिकार प्राप्त होणार आहेत. मित्रांनो, जी काश्मीरमध्ये घडलं, तुम्ही धर्म परिवर्तन करा, नाहीतर आया बहिणींना सोडून जा. म्हणजे आया बहिणींची सुद्धा इज्जत लुटली गेली या पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये, अफगाणिस्तानमध्ये. जे मुस्लिम धर्मीय नाही आहेत, जे गैरमुसलमान आहेत, त्यांची म्हणजे काय अवस्था झाली बघा, धर्माच्या नावावरती. मग त्याच धर्माचे हे देश आहेत, मग त्या धर्माच्या लोकांना इथे ह्या ॲक्टमध्ये, ह्या कायद्यामध्ये कसं काय आपण सम्मिलित करून घेऊ शकतो, कसा काय ह्या कायद्याचे त्यांना आपण आधार देऊ शकतो? होऊ शकत नाही. कायद्याने, हक्काने, नियमाने. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.